जय जय रघुवीर समर्थ। आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 8 व त्यावरील कथा श्रवण करणार आहोत। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे निरूपण, मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला नक्की ऐकायला भेटेल। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। जय जय रघुवीर समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। श्लोक क्रमांक 8। देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी। मना चंदनाचे परित्वा झिजावे, परियांतरी सज्जना निववावे। डॉक्टर अल्बर्ट श्वाइट्झर यांचे आफ्रिकेतील आदिवासी लोकांसाठी झिजणे समजण्यासाठी तेथील नैसर्गिक व मानवी प्रतिकूलता लक्षात घेणे आवश्यक आहे। नैसर्गिक प्रतिकूलता म्हणजे काय तर आफ्रिका हा जंगली भाग, इतका दाट की वायू विजनासाठीही वाव मिळत नसे। भयानक जलप्रवास म्हणजे ऑंगवे नदीच्या पात्रात भयंकर जलचर पाणघोडे, मगरी, सुसरी, भीमकाय गेंडे यांचा मुक्त संचार आणि वृक्षाचे खोड घेऊन मधला भाग काढून टाकलेल्या अशा होड्यांतून प्रवास। आफ्रिकेतील कृमिकीटकसुद्धा भयंकर उपद्रवी। पांढऱ्या मुंग्या, डोरिलस हे बारीक कृमी एखाद्याला म्हणजे जिवंत माणसाला सुद्धा धरले तर हाडाखेरीस काही शिल्लक ठेवीत नसत। लॅम्ब्रिनीमध्ये हवामान अत्यंत उष्ण आणि पाणी अतोनात। दलदलीमुळे सेसे माशा, कल्पानातील ढास यामुळे महारोगाचाही प्रादुर्भाव। विषुववृत्तापासून अवघ्या 50 मैलांवर, त्यामुळे लॅम्ब्रिनीमध्ये सूर्यकिरणे प्रचंड आग ओकत असत। तेथील लोकांच्या अडाणीपणाला तर मर्यादाच नव्हत्या। गुलामांचा व्यापार मानवी जीवनाची जणू क्षुद्रताच दाखवी। एखादा मोठा माणूस मेला तर कबरीवर अनेक गुलामांची कत्तल। मंत्रतंत्रावरच विश्वास असल्याने औषध चेटूक वाटायचे। आफ्रिकन आदिवासींचा माणसांना चित्ते बनविण्याचा धंदा होता, बाकी कामाची जबाबदारी असे काही नाही। अशा सर्वार्थाने प्रतिकूल परिस्थितीत डॉक्टर श्वाइट्झर ही व्यक्ती स्वतःमधील चैतन्याचे अनुसंधान ठेवून आफ्रिकन आदिवासींमधील चैतन्य यांच्या अडाणीपणाच्या, दुर्दैवाच्या पापुद्र्यांमधून व्यवस्थितपणे पाहू शकत होती आणि म्हणूनच लॅम्ब्रिनीमध्ये अक्षरशः चंदनासारखे झिजून आदिवासींची सेवा करू शकली। अगदी तळ गाठून कधीही कुठल्याही सत्ता स्पर्धेच्या रिंगणात न उतरता मानवी मूल्ये जपणाऱ्या धीरोदात्त, उदार, कोमल अंतःकरणाच्या सतत कार्यरत अशा या आदरणीय व्यक्तीला 1952चे नोबेल पारितोषिक महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर संकटांना न डगमगता संयमी कार्यशीलतेबद्दल मिळाले। हे सेवाव्रत घेतले त्यावेळेस कॉलेजचे आचार्य हे डॉक्टर श्वाइट्झरचे सामाजिक स्थान ते सोडून त्याच कॉलेजमध्ये डॉक्टर होण्यासाठी घेतलेला प्रवेश हेच विशेष। त्यावेळी वय फक्त 40। सेवा शब्दाचा केवढा हा आदर। जय जय रघुवीर समर्थ। हे होते श्लोक क्रमांक 8 यामधील गाभा आणि अर्थ। इथून पुढचे निरूपण, मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला श्रवण करायचे असतील तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।